आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात. त्या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात ही होत असते. तर हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. तर हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या आपण साजरी करत असतो. तर श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या आपण साजरी करत असतो. या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून आपण ओळखले जात असतो. तर महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. तर श्रावण हा 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात आपण साजरी करत असतो. जे काही आपल्या घरात दिवे छोटे मोठे, समया, आरत्या, निरांजन जे काही आहे त्याची आपण स्वच्छ घासून पुसून पूजा, नंदादीप लावत असतो, पूजा करत असतो. फुलं वगैरे वाहून त्याची मस्त अशी पूजा केली जाते आणि त्याला ओवाळण्यासाठी आपण कणकेचे दीप बनवत असतो. तर अशी ही दीप अमावस्या आपण दरवर्षी गटारी अमावस्या म्हणून देखील साजरी करतो आणि दीप अमावस्या म्हणून देखील साजरी करतो. तर या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते. त्यासोबतच त्यांची पूजा, त्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास असे महत्त्व आहे. तर अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याची उत्साहात अगदी जल्लोषात स्वागत आपण करत असतो. हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभकार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आपण दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना करून मगच त्या शुभकार्याला सुरुवात करत असतो. म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचे प्रतीक म्हणून आपण ओळखले जातो. तर त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष असे महत्त्व आहे. दिव्याचे हे मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी करत असतो. तर याच दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा ही नेहमी कायम राहते. तर आयुष्यातील अंधकार हा दूर होऊन आयुष्य हे प्रकाशाने उजळत असते. तर धार्मिक मान्यता अशी आहे की या दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. तर दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या घरात जे काही छोटे मोठे दिवे, समया, निरांजन त्या ज्या काही आहेत ते सर्व दिवे आणि समया घासून स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक सुती कापडाने चांगले पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या देव्हाऱ्यासमोर एक पाट किंवा चौरंग मांडून त्याच्याभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्या पाटावर, चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर हे दिवे मांडायचे आहेत आणि त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू, फुले वाहून पूजा करायची. त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे व त्यांना हात जोडून नमस्कार करायचा की दीप अमावस्येला जी काही आपण साधी भोळी पूजा करत असतो तर ही गोड मानून घ्या माझ्या हाताची पूजा म्हणून अशी ही पूजा करायची आहे. आणि कणकेचे 5 किंवा 11 दिवे करायचे आहे. त्याने दिव्याला ह्या नंदादीपांना आपण जी काही घरातले घासलेले दिवे आहेत त्यांची पूजा केलेली असते त्याच्याने ह्या कणकेच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. असे केल्याने आपली पूजा ही संपूर्ण होते. तर अशी ही साधी भोळी पूजा करून आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य ह्या दीप अमावस्येला दाखवून घ्यायचा आहे. अशी ही पूजा संपन्न करून घ्यायची आहे.